त्यांनाही त्याच वेगाने न्याय द्यावा। राऊतसाहेब, ट्विटमध्ये तुम्ही म्हटलं की एकीकडे पुण्यातील जैन बिल्डिंग प्रकरणात मोठ्या प्रमाणावर रोष असताना भाजप कार्यालयाच्या जागेबाबत चर्चा सुरू असतील तर जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो, हे एक। आणि दुसरं असं आहे की पुण्यातलं जे जैन बिल्डिंगचं प्रकरण आहे त्यात अपडेट अशी आहे की पुण्यातील जैन बिल्डिंग जमीन व्यवहार रद्द झालेला आहे। विशाल गोखलेंनी त्यातून या व्यवहारातून माघार घेतलेली आहे। हा जनतेचा दबाव, जनतेचं आंदोलन आणि पब्लिक क्राय। जनतेचं आंदोलन काय करू शकतं हे जर आता तुम्ही जी दिलेली माहिती सत्य असेल तर जनतेचं आंदोलन काय करू शकतं, पब्लिक क्राय काय करू शकतो, याचं हे जैन बिल्डिंगच्या जमिनीचा विषय हा त्या दृष्टीनं महत्त्वाचा नाही। पण पब्लिक क्राय जरी म्हणतात तरी हे प्रकरण रवींद्र धंगेकरांनी लावून धरलं तर यात रवींद्र धंगेकर यांचं श्रेय नाही का? सगळ्याहून बरेच राजकीय आरोप सगळं बघा, श्रेय सगळ्यांचंच आहे। जैन बांधव रस्त्यावर उतरले, जैन बांधवांनी उपोषण सुरू केलं, जैन बांधव हटले नाहीत, जैन बांधवांच्या पाठीशी सर्व राजकीय पक्ष उभे राहिले। रवींद्र धंगेकर हे तिकडले प्रमुख नेते आहेत, त्यांनी ते प्रकरण पुढे नेलं, रोज त्या संदर्भात ते माहिती देत राहिले। त्याच्यामुळे त्यांचं रिसर्च व त्यांचं शोधकता ही सुद्धा महत्त्वाची आहे। पण एक गैरव्यवहार थांबला गेला। त्याचप्रमाणे मरीन लाईन्समध्ये आज जे अमित शहाजी कुदळ मारत आहेत तिथे तोच प्रकार आहे। तर तो गैरव्यवहार जो आहे त्याच्यावर सुद्धा आता लोकांनी जागरूक व्हायला पाहिजे। चौकशी नाही झाली अमित शहाकडनं तर आपण न्यायालयीन प्रक्रिया राबवणार। बघा, याची गरज नाही। याचं कारण असं आहे, चोरी तेच आहेत, फौजदार तेच आहेत आणि न्यायालय सुद्धा तेच आहेत। लोकांसमोर असे विषय आणणं हे आमचं काम आहे। राऊतसाहेब, या भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या जागेचा म्हणजे जिथे भूमिपूजन होत आहे, तुम्ही म्हणतात वेगाने फायली हल्ल्या, वेगाने फायली हल्ल्या रहस्य काय आणि 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 त्यातले मूळ मालक बरं का, भोगवटाधारक ह्यांचे याच्यात कसे बदल होत गेले जागा मिळवण्यासाठी, ह्याचं इत्थंभूत माहिती, तांत्रिक मुद्दे, राजकीय मुद्दे, एकनाथ डेव्हलपर, हे सगळे मुद्दे ह्याच्यामध्ये आलेले आहेत। तुम्ही ते पत्र लोकांसमोर आणावं अशी माझी विनंती आहे। राज्याच्या हिताच्या दृष्टीनं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मदतीची फाईल अद्याप उघडली गेली नाही, पण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी आपल्या कार्यालयाची फाईल किती वेगानं फिरवली आणि फिरू शकते एवढंच मला सांगायचं आहे। माझ्या त्यांच्या नवीन कार्यालयाला शुभेच्छा आहेत। तिथून राज्याच्या हिताचं आणि मराठी माणसाच्या हिताचं काम हो, पण त्याच कार्यालयाच्या खिडकीतून अर्धवट राहिलेलं मराठी भाषा भवन सुद्धा त्यांनी पाहायला पाहिजे, हे माझं मत आहे। राऊतसाहेब, फलटणमध्ये महिला डॉक्टर आता सध्या